महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यात मतदान होणार। राज्यात 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे, 20 मे रोजी मतदान होणार आहे। अशा प्रकारे 5 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे, ज्यामध्ये 19 एप्रिल, 26 एप्रिल, 7 मे, 13 मे आणि 20 मे या दिवसांदिवशी मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। दुसरा टप्पा 8 तर तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। चौथ्या टप्प्यात 11 तर पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघात मतदान केलं जाणार आहे। देशात लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून महाराष्ट्रात पहिल्या 5 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे। राज्यात 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचं तर 20 मे रोजी 5व्या आणि शेवटच्या टप्प्याचं मतदान होणार आहे। पहिल्या टप्प्यात 5 मतदारसंघासाठी, दुसऱ्या टप्प्यात 8, तिसऱ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी मतदान होईल, तर चौथ्या टप्प्यात 11 मतदारसंघासाठी आणि पाचव्या टप्प्यात 13 मतदारसंघासाठी मतदान होणार आहे। नागपूर, चंद्रपूर हे भारत देशाच्या हृदयस्थानी आहे, ज्याला आपण 0 माइल्स म्हणतो। आज या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये अब की बार 400 पार हा नागपूर चंद्रपूर पासूनच सुरू होणार आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। 19 एप्रिलला नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया या विदर्भातून हा विदर्भाचा व्ही हा भारतीय जनता पार्टीसाठी विक्टरी साबित करत पूर्ण देशभर ही विजयाची घोडदौड सुरू राहील हा मला विश्वास आहे। संपूर्ण देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आनंदाचं वातावरण आहे। जगातली सर्वात मोठी लोकशाही भारत आणि जगातली सर्वात मोठी निवडणूक ही होऊ घातलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सर्व पक्ष हे चांगल्या पद्धतीने निवडणूक लढतील। आमचा पक्ष हा आणि आमच्या पक्षाचे सर्व नेते कार्यकर्ते अत्यंत आनंदाने आणि उत्साहाने आणि कुठलीही कटुता मनात न आणता, कुणाबद्दलही वाईट विचार न करता चांगल्या पद्धतीने आमची महायुती ही या निवडणुकीमध्ये विजयी होईल। बघूया ना आता, चला लेट्स एन्जॉय द प्रोसेस यार। तसंच देशातलं पाहिलं तर एनडीए आघाडीला 383। लेट अस एन्जॉय द प्रोसेस ना। अभी तुम 4 जून का सोचो ना, त्यांचे 400 पारला कुठेतरी लागतं। अरे जाने दो यार, अभी एन्जॉय करा ना। अभी परीक्षेचा सुरू झाला आता। अर्थातच आपण परीक्षेला पास व्हायलाच बसतो ना। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।